हाय फ्रेंड्स, मी वर्षा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण चवीचे दाणे आणि बटाट्याची भाजी पाहणार आहोत, ते पण एकदम हॉटेल स्टाईल। ही खायला अतिशय चविष्ट लागते आणि घरामध्ये हे सर्वांनाच आवडेल। तुम्ही कोणी पाहुणे वगैरे आले घरी तर नक्की ही भाजी बनवा। खूप खूप मस्त अशी भाजी होते। यामध्ये कोणत्याही पाकिटाचा मसाल्याचा वापर न करता घरी मस्त असा थोडासा मसाला तयार करून छान मस्त ही भाजी बनवली आहे। याची चव एकदम हॉटेल सारखी लागते, तर नक्की या पद्धतीने नक्की करून बघा। आता जास्त वेळ न घालवता चला तर कशी बनवली आहे ते बघूया। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर हे थोडीशी चवीचे दाणे पाडून घेतले मी। आता हे 2 बटाटे कट करून घेतले साल काढून छानी। एक कांदा कट करून घेतला, थोडासा लसण, थोडंसं खोबरं, सुकं खोबरं असं कट करून घेतलं पतलं, आणि थोडं अद्रक। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडेसे गरम मसाले घालायचे आहे। तर 4-5 काळे मिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 3 हिरव्या विलायची आणि थोडंसं जिरं। आता हे व्यवस्थित आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे। स्टार फूल घेतलं थोडंसं। आता हे थोडंसं फिरून घेतलं की यामध्ये 1 चम्मच धने टाकायच्यात। धने पण आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायच्यात खडी मसाल्यासोबत। तर नक्की या पद्धतीने ही भाजी बनवा, खूप छान होते। कोणत्याही पाकिटावर ना टाकता मस्त असं थोडेसे हे गरम मसाले असे भाजून छानी करून बघ जा। आता हे भाजून घेतले, प्लेटमध्ये काढून घेते, थोडेसे थंड व्हायसाठी ठेवूया। आता परत कढई गॅसवरती ठेवली। आता यामध्ये खोबरं आणि कांदा भाजून घेऊ। तर पहिले आपण खोबरं टाकू आणि कंटिन्यूअस चम्मचने हलवत राहू। आता हे थोडंसं भाजून घेतलं। आता यामध्ये कांदा टाकते। कांदा बी मस्त नसा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। कंटिन्यू चम्मचने असं हलवत राहू। आता यामध्ये थोडंसं तेल टाकते, लवकर भाजल्या जाईल। जोपर्यंत याचा हलकासा कलर नाही बदलत तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहायचं। आता हे बघा छान असा खरपूस भाजला गेला। आता हा एका प्लेटमध्ये काढून घेते, थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू। आता एक खलबत्ता घेतला मी आणि यामध्ये आपल्याला हे जे गरम मसाले आहेत हे थोडे हे कुटून घ्यायचे आहेत। खोबरं आणि कांद्यासोबत मिक्सरमधून काढले तर कुठे ना कुठे हे जाळसर राहूनच जातात। ते थोडंसं हे गरम मसाले असे कुटून घेतले की थोडं बारीक होऊन जातात, आणि नंतर आपण ते मसाल्यासोबत कांदा आणि खोबऱ्यासोबत मिक्सरमधून काढून घेऊ। आता हे बघा हे असं कुटून घेतले मी, एकदम मस्त असं बारीक झालं, जास्त तर नाही पण बरंच झालं। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हा पूर्ण आपल्याला भाजीत टाकायचा आहे, जेवढा झाला आहे तेवढा। तर फक्त गरम मसालाच नाही, यामध्ये आपण धने पण घेतले ते। आता हे अद्रक लसण आणि हे भाजलेले कांदा आणि खोबरं हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकते। थोडासा कोथिंबीर, मिक्सरमधून काढला कोथिंबीर की भाजी मस्त होते, तो थोडासा काढून घेते। आता हा जो कुटलेला मसाला हा टाकून देते, पूर्ण टाकून देते। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे, आणि नंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे बघा एकदम बारीक फिरून घेतलं। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं। आता यामध्ये 1 छोटा चम्मच जिरा, 1 चम्मच छोटा मोहरी, थोडासा कढीपत्ता। तर तेल चांगलंच गरम झालं आहे, तर कढीपत्ता जो आहे तो थोडासा हात मागेच घेऊन घ्यायचा टाकायच्या वेळेस। आता जसा कढीपत्ता टाकला तसंच जे पेस्ट आहे काढलेली मिक्सरमधून ते टाकते। आता हे पूर्ण टाकून देते। तेल मस्त गरम करून घेतलं होतं पहिले। आता हे पेस्ट तेलामध्ये कंटिन्यू असे फिरवत राहू। आता यामध्ये काही मसाले ऍड करूया। तर अर्धा चम्मच हळद, हे गावरान हळद आहे, तर अर्धा चम्मच घेतली। 2 चम्मच लाल तिखट, चवीपुरतं मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कंटिन्यू फिरवत राहू जोपर्यंत या वाटणला तेल सुटत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहू। गॅस कमी जास्त करू शकता तुम्ही। तर आता हे बघा याचा हलकासा कलर बदलला आहे, आणखी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। जे वाटण आहे आपला त्याला तेल सुटायला पाहिजे। तेल सुटलं की जे वाटण आहे ते छान होऊन जाते तेलामध्ये, आणि भाजी पण छान लागते। आता हे बघा थोड्या वेळानंतर आणखी थोडा वेळ कंटिन्यू असं फिरत राहू। कमी गॅसवर कमी जास्त गॅस करत राहायची। आता हे बघा एकदम तेल सुटायला लागलं आहे वाटणला, आणि कलर पण बदलला आहे वाटणचा, बघू शकता तुम्ही। मस्त असं वाटण तयार झालं आहे।
आता यामध्ये आपण जे बटाटे आहे आपल्याला ते टाकायच्यात. कोणती पण भाजी असू द्या, जे वाटण आहे त्याला तेल सुटलं की भाजी छानच होते. आता चवीचे दाणे टाकले आणि हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे तेवढं घालू शकता. आपले बटाटे आणि चवीचे दाणे शिजतील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. तुम्ही यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घातलं तर छान. आता यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथिंबीर टाकते. आता याला बघा छान असं तरी दिसत आहे वरे. याला छान अशी उकळ येऊ देऊ. थोडासा बारीक चिरून कोथिंबीर टाकते आणि त्यावर झाकण ठेवूया मध्यम गॅसवरती. फक्त आपल्याला हे 4-5 मिनिटं शिजू द्यायचे आहे. मस्त आपले बटाटे आणि चवीचे दाणे शिजतील. उकळ येऊ द्यायची तेव्हाच झाकण ठेवायचं आणि नंतर गॅस कम करून घ्यायचे. आता 5-6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जे बटाटे आपले ते चेक करूया शिजले आहेत का. तर एकदम हॉटेलसारखे लागते हे खायला. तर नक्की या पद्धतीने हॉटेल स्टाईल मस्त असे बटाटा चवीचे दाण्याची भाजी करून बघा. खूप छान होते. यामध्ये कोणत्याही पाकिटाचा वापर न करता मसाल्याचं बाहेरचे मसाले मस्त थोडंसं खडी मसाले कुटून शाने हे भाजी बनवली आहे. तर या पद्धतीने नक्की करा. तुम्हाला पण आवडीन एवढी भाजी 5-6 लोक नक्की खातील. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि ही भाजी बनवून